स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण इथे आंब्याचा शिरा बनवतोय। आंब्याचा सीजन चालू आहे आणि शिरा नाही बनवला तर मग काय। चला तर शिरा पाहूया। त्यासाठी बघा इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घालून घेतलंय, साजूक तूप, आणि त्यामध्ये मी 1 वाटी रवा घालून घेतलाय। हा जाड रवा वापरलाय मी। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक रवाही वापरू शकता, काहीच हरकत नाही। आता आपल्याला व्यवस्थित या रव्याला छान तुपासोबत भाजून घ्यायचंय। जोपर्यंत त्याचा छान सुगंध पसरत नाही तोपर्यंत आपल्याला छान या रव्याला भाजून घ्यायचंय। त्यानंतर 1 वाटी रवा या प्रमाणात मी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतला। इथे आंबा कापून त्याचे फोडी करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। आता माझ्याजवळ जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स होते ते मी घातलेले आहेत। चारोळे घेतलेले आहेत, बेदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घातले, काहीच हरकत नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला। आणि मी इथे दूध ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं, तर यामध्ये गरम दूध घालायचं आहे। 1 वाटीसाठी मी इथे 2 वाटी दूध या प्रमाणात दूध घातलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर 5 मिनिटांसाठी झाकण घालून द्यायचे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दूध पूर्ण आटलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी या प्रमाणात 1 वाटी साखर घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपला शिरा एकदम छान मऊसूद शिरा तयार झालेला आहे। यानंतर तुम्ही इथे वेलची पूड किंवा जायफळ वापरू शकता। मी इथे वेलची पूड घातलेली आहे। आपला आंब्याचा शिरा झटपट होणारा चविष्ट तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।